नमस्कार, मी गणेश काका. आज आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र नारायण चिंचोली येथील प्राचीन सूर्य मंदिरातून श्री देवशयनी एकादशी निमित्त करण्यात आलेली महापूजा, त्याचा आरास व सुंदर अशी महापूजा या ठिकाणी संपन्न होताना आज आपण पाहणार आहोत. आजच्या देवशयनी एकादशीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण वेदशास्त्राच्या आख्यायिकानुसार आजच्या देवशयनी एकादशी दिवशी भगवान विष्णू आपल्या प्रत्यक्ष वैकुंठाच्या ठिकाणी शयन करत असतात. कारण ह्याला आपण चातुर्मास असा कालखंड सुद्धा म्हणत असतो. तर या चातुर्मासाच्या कालखंडामध्ये भगवान विष्णू आपल्या स्वलोकामध्ये या ठिकाणी शयन करत असतात, म्हणजे विश्रांती घेत असतात. जो भाविक आजच्या दिवशी भगवान विष्णूंना अनन्य भावे शरण जातो, त्यांची पूजा अर्चा करतो, सेवा करतो, ओम नम विष्णवे नमः, ओम नम विष्णवे नमः या मंत्राचा अविरत जप करतो, त्या भाविकाच्या जीवनामध्ये जे अमंगल अनिष्ट असते ते दूर होते व त्याचे जीवन सार्थकी लागते. अशा आजच्या देवशयनी एकादशीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून भाविक हो, आजच्या देवशयनी एकादशी निमित्त आपण श्री क्षेत्र नारायण चिंचोली येथील प्राचीन सूर्यनारायणाच्या या मंदिरामध्ये आपण हा महाउत्सव महासोहळा जय देव जय पांडुरंगा, हरी पांडुरंगा. रुक्माई वल्लभ राहीचा वल्लभ पावे जुलंगा. जय देव तुळशी माळा गळा करते उलगंती, कासे पीतांबर कस्तुरलाली. देव सुरवर निवेदी पांडुरंगा, हरी पांडुरंगा. रुक्माई वल्लभ राहीचा वल्लभ पावे जुलंगा. जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन
आपण श्री क्षेत्र नारायण चिंचोली येथील प्राचीन सूर्य मंदिरामध्ये आपण या ठिकाणी महापूजेचा आनंद घेतो. तर आजपासून चातुर्मासाला खऱ्या अर्थानं प्रारंभ होतो. तर देवशयनी एकादशीपासून सुरू राहणाऱ्या चातुर्मासातील या प्रारंभाला एक विशेष महत्त्व आहे. आजपासून प्रत्येकाने आपण एक नियमधर्म करायचा असतो. कुणी एक भुक्त जेवण करते, कुणी कांदा, लसूण, वांगे असे तत्सम पदार्थ खात नाही. तर देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो तर कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत. तर या दिवसामध्ये प्रत्येकाने एक विशेष असा नियमधर्म करायचा असतो. त्याप्रमाणे मी तुम्हाला आवर्जून सांगेन की दिवसभरामध्ये रोज आपल्याला शक्य होईल तेवढ्या वेळा ओम नमो विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा असे, किंवा भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये किंवा जवळपासच्या कोणत्याही नारायणाच्या मंदिरामध्ये जाऊन सायंकाळच्या वेळेस चांगल्या तुपाचा दिवा लावावा असा एक नियम आपण करावा. प्रत्येक बुधवार एकादशी विशेष या दिवसामध्ये श्री भगवंताला शेंगादाण्याचा लाडू, तिळाचा लाडू, गुळाचा लाडू, त्यानंतर लोणी साखर, विविध प्रकारची फळे भगवंताला रोज अर्पण करावे. अशा प्रकारे जर आपण चातुर्मासामध्ये एक भुक्त राहण्याचा किंवा आपल्या मनामध्ये एखादा दृढ संकल्प जपाचा जर केला तर निश्चित भगवान विष्णूंची म्हणजे प्रत्यक्ष नारायणाची कृपादृष्टी होते व आपले जीवन सार्थकी लागते. जीवनामध्ये जे अमंगल, अनिष्ट, जे दोष असतात त्यांचा पीडा परिहार होतो व आपल्या कुटुंबामध्ये एक नवचैतन्य, ऊर्जा, स्थिरता, शांतता व समाधान प्राप्त होते. अशा या चातुर्मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून प्रत्येकाने किमान दिवसभरामध्ये सूर्योदयाच्या वेळेस, माध्यान्हाच्या वेळेस किंवा सूर्यास्ताच्या वेळेस आपल्या वेळेनुसार सूर्यनारायणाच्या मंदिरामध्ये किंवा जवळपासच्या कोणत्याही नारायणाच्या मंदिरामध्ये, विष्णू मंदिरामध्ये जाऊन तुपाचा दिवा लावावा, विविध प्रकारची फुले, फळे अर्पण करावे किंवा विशिष्ट अशा नैवेद्य दाखवण्याचा नियम करावा व आपले जीवन सार्थकी लावावे. रामकृष्ण.